श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRE डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपला आरीवर्कचा बेसिक टू ॲडव्हान्सचा दिवस दुसरा आहे. काल आपण पहिल्या डेमध्ये आपण मटेरियल नॉलेज पाहिलं. कोणकोणतं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असायला हवं जेव्हा आपण आरीवर्क शिकण्यासाठी घेतो. बिगिनर्ससाठी मी मटेरियल नॉलेजची व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे काल. ती तुम्ही नसेल पाहिली तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. आज आहे बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क एम्ब्रॉयडरीचा दिवस दुसरा. आज आपण चेन स्टिच पाहणार आहोत, जे की आरीवर्कमध्ये महत्त्वाचा भाग आहे, ती म्हणजे चेन स्टिच. चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते आधी मी इथे घेतलेलं आहे. इथे मी स्केल घेतलेली आहे आपली स्ट्रेट लाईन काढण्यासाठी. त्याच्यानंतर इथे मी जरी थ्रेड घेतलेला आहे, गोल्डन जरी थ्रेड. त्याच्यानंतर इथे मी कटर घेतलेला आहे, आपला थ्रेड आहे तो कट करण्यासाठी. त्याच्यानंतर इथे मी 14 नंबरची निडल घेतलेली आहे, कारण आता आपण चेन स्टिच करण्यासाठी घेणार आहोत. जरी थ्रेडच्या वेळी आपल्याला 14 नंबरचीच निडल यूज करायची असते. ही आहे 14 नंबरची आरी निडल. त्याच्यानंतर इथे आहे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. आपण जी स्ट्रेट लाईन मारू ती स्ट्रेट लाईन आखण्यासाठी मारण्यासाठी आपल्याला या पेन्सिलचा वापर करायचा असतो. इथे आपल्याला आता चेन स्टिच करण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते इथे मी घेतलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे. पहिले आता आपण स्ट्रेट लाईन काढून घेऊयात. तर आता आपला हा जो पार्ट आहे, ह्या पार्टमध्ये आपण चेन स्टिच करायला शिकणार आहोत. आता इथे आधी मी स्ट्रेट लाईन काढून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी 1 2 3 4 एकूण 4 लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी बॉक्स क्रिएट केलेले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला नवीन नवीन आरीवर्कमध्ये ज्या गोष्टी असतात त्या शिकायच्या आहेत. आता पहिला आपण हा बॉक्स घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण चेन स्टिच कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी एकूण 4 लाईन काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला फक्त या डिरेक्शनने वर्क करायला नाही शिकायचं आहे, तर आपल्याला या डिरेक्शनने टू या डिरेक्शनपर्यंत, पुन्हा ह्या डिरेक्शननी या डिरेक्शनला असं वर्क करायला शिकायचं आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही साईडने वर्क करू शकता. अपोजिट साईडने सुद्धा तुम्ही वर्क करू शकता आणि तुमच्या डिरेक्शनने सुद्धा तुम्ही वर्क करू शकता. वर्क करताना आपल्याला इथून इकडे, इथून इकडे असं वर्क करायला शिकायचं आहे. आता आपण चेन स्टिच करण्यासाठी लाईन तर काढून घेतलेल्या आहेत. आता आपण जरी थ्रेड पाहूयात की जरी थ्रेडला आधी नॉट कशी मारायची. तर आता इथे मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे. आता आपण याला आधी गाठ मारूया. गाठ मारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी आधी तुम्हाला दाखवते. गाठ मारण्यासाठी आधी आपल्याला हा जो थ्रेड आहे, ते आपले हे 2 बोट आहेत, त्याच्याभोवती आधी आपल्याला ह्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे 4-5 वेळा. तर असं गुंडाळून झाल्यानंतर हा जो भाग आहे तो असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. काढून घेतल्यानंतर आपला हा जो बोट आहे इथे आपल्याला मध्ये पकडायचा आहे. इथे पकडल्यानंतर हा जो आपला थ्रेड आहे, आपण गजऱ्याला कशी नॉट मारतो, जेव्हा आपण घरी गजरा वगैरे विणतो तेव्हा आपण कशी नॉट मारतो, सेम तशीच आपल्याला नॉट इथे मारायची. इथे आता मी नॉट मारून घेते. एकदम असं मधोमध पकडून आपल्याला इथे अशी नॉट मारायची. बघू शकता मध्ये नॉट बसले. अजून आपण 2 वेळा इथे नॉट मारून घेऊया. इथे आता आपली नॉट एकदम फिटिंग बसलेली आहे आणि एकदम जाड अशी सुद्धा बसलेली आहे. आता आपण हा जो आपला एक्स्ट्राचा वरचा जो पार्ट आहे तो कट करून घेऊया. तर अशी आपल्याला इथे नॉट मारायची आहे, एकदम जाड अशी. तर इथे जरी थ्रेडला नॉट कशी मारायची हे तर आपण पाहिलेलं आहे. नॉट मारून झाल्यानंतर आता आपण पहिले आरी निडल पाहूया, जी आपण जरी थ्रेडसाठी वापरणार आहोत.
सो ही आहे आरी नीडल. सो ही आहे आरी नीडल आणि ही आहे 14 नंबरची म्हणजे 0.5 mm ही आरी नीडल आहे, जे की आपण जरी थ्रेडसाठी यूज करणार आहोत. तर आधी आपण पाहूयात की ही आरी नीडल हातामध्ये कशी पकडायची. सो आता ही नीडल आहे. सो आपल्याला वर्क करताना कसं करायचं आहे ते आधी मी तुम्हाला दाखवते. सो आता फर्स्ट आपण जेव्हा वर्क करू तेव्हा आपण आपल्या डिरेक्शनला वर्क करणार आहोत. ही जी डिरेक्शन आहे ती आपल्या साईडला आहे. सो आपल्या साईडला वर्क करताना ह्या नीडलचा जो हा पॉईंट आहे, तुम्हाला हा पॉईंट दिसत असेल, हा नीडलचा जो पॉईंट आहे तो आपल्याला आपल्या डिरेक्शनला ठेवायचा आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो आपल्याला आपल्याकडे ठेवायचा आहे. आणि आता ही नीडल कशी पकडायची ते मी तुम्हाला दाखवते. सो आता नीडल पकडताना काय करायचं आहे, हे जे तुलीप आहे ते आपल्या साईडला असलं पाहिजे. म्हणजे हा जो मेन पॉईंट आहे नीडलचा आपल्या डिरेक्शनला वर्क करायचा आहे. सो तो पॉईंट आपल्या साईडला पाहिजे. आणि आता नीडल कशी पकडायची ते मी तुम्हाला दाखवते. सो आता अशा पद्धतीने आपल्याला नीडल पकडायची आहे. सो आपला अंगठा जो आहे तो तुलीप असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला आपला थंब असा ठेवून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो मधला बोट आहे तो सुद्धा त्याच वेमध्ये असं त्याच डिरेक्शनला ठेवून द्यायचा आहे. सो वरती आपल्याला थंब ठेवायचा आहे आणि त्याच्या खालच्या साईडला जे 14 नंबरची जे नीडल लिहिलेली आहे 0.5 mm, त्याच्यावरती आपल्याला हा मिडलचा आपला बोट ठेवायचा आहे. आणि इथे आपल्याला वरच्या साईडला आपला जो अंगठ्याच्या साईडचा बोट आहे हा तो आपल्याला इथे ठेवायचा आहे सपोर्टसाठी. आणि त्याच्यानंतर खाली आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो मिडलच्या बोटच्या साईडचा हा जो बोट आहे अंगठीच्या साईडचा तो आपल्याला इथे ठेवायचा आहे या पॉईंटच्या वरती. आणि ही जी अंगठी आहे तिचा वापर आपण जेव्हा बीड लोड करतो तेव्हा त्याचा वापर आपण करतो. म्हणजे आता इथे आपण 4 बोटांमध्ये नीडल पकडली की अंगठीचा वापर आपण याच्यामध्ये जे बीड स्टोअर करून ठेवतो ते एक एक बीड काढण्यासाठी आपण अंगठीचा वापर करतो. सो आता अशा पद्धतीने आपल्याला नीडल पकडायची आहे. सो ह्या 4 बोटांमध्ये आपल्याला अशी नीडल पकडायची आहे. सो वर्क करताना सुद्धा आपल्याला एकदम परफेक्ट वेमध्ये वर्क करायचं आहे. अजिबातच नीडल हलवायची नाही आहे आपल्याला, किंवा अशी किंवा ह्या साईडने किंवा अशी कोणत्याही साईडने आपल्याला तिला वाकवायची नाही आहे. पूर्ण परफेक्ट अशी सरळ लाईनमध्येच आपल्याला ती वर्क करण्यासाठी घ्यायची आहे. सो अशी आपल्याला नीडल पकडायची आहे. तर आता मी तुम्हाला थ्रेडमध्ये जो थ्रेड आहे आपला जरी थ्रेड तो नीडलमध्ये कसा अडकवायचा ते सांगते. सो आता आपण जरी थ्रेड हातामध्ये कसा पकडायचा ते पाहूयात. सो आता तुम्हाला ही नॉट दिसते जी आपण जरी थ्रेडच्या एंडला मारलेली आहे, जी गाठ आहे. सो ती काय करायची आहे, आपला मिडलचा बोट आणि आपला हा अंगठा, सो मिडलचा बोट आणि अंगठा ह्याच्यामध्ये आपल्याला ही नॉट पकडायची आहे. सो मी पकडली अंगठा आणि मिडलच्या बोटमध्ये इथे मी नॉट पकडली. नॉट पकडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला हा जो थ्रेड आहे तो आपल्याला हा जो आपल्या अंगठ्याच्या साईडचा बोट आहे तिथून आपल्याला तो असा फिरवून घ्यायचा आहे. तिथून फिरवल्यानंतर तो आपल्याला आपण जिथे थ्रेडची नॉट पकडलेली आहे, बघा इथे दिसते तुम्हाला, इथे मी नॉट पण पकडली आहे आणि आपला जो हा धागा आहे जरीचा तो सुद्धा त्यातच मी पकडलेला आहे. सो आपल्याला अशा वेमध्ये जरी थ्रेडचा धागा पकडायचा आहे सुरुवातीला. आणि आता तो नीडलमध्ये कसा अडकवायचा ते मी तुम्हाला सांगते. सो इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नीडल पकडायची आहे. वर्क आपल्या डिरेक्शनला करायचा आहे. सो नीडलचा पॉईंटसुद्धा आपल्या डिरेक्शनलाच ठेवायचा आहे. सो अशा पद्धतीने थ्रेड पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आरी नीडल पकडायची आहे हातामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नीडल कपड्याच्या आतल्या साईडला जेव्हा ती लोड कराल तुम्ही नीडल, तर ती लोड केल्यानंतर काय करायचं आहे ते मी आता तुम्हाला सांगते. इथे मी ही नीडल पकडलेली आहे, नीडल पकडली, त्याच्यामध्ये ती नीडल आता आतल्या साईडला गेली, कपड्याच्या आतल्या साईडला गेल्यानंतर आपला हा जो थ्रेड आहे तो काय करायचा आहे, ही नीडल आहे आणि हा थ्रेड आहे. सो हा थ्रेड आहे तो आपल्याला असा इथे ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा नीडलच्या पॉईंटवरती आपल्याला आपला जरी थ्रेडचा एक पॉईंट ठेवून द्यायचा आहे. असा ठेवल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, आपली जी
असं ठेवल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, आपली जी नॉटची जी बाजू आहे ती आपल्याला अशी इझिली सोडून द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी नॉटची बाजू सोडून दिलेली आहे. सो ती सोडून दिल्यानंतर आपल्याला थ्रेड असा ओढत ओढत वरच्या साईडने घ्यायचा आहे. सो वरच्या साईडने घेतल्यानंतर इथे काय होईल, इथे आपली जी नॉट आहे ती अशी आपल्या निडलमध्ये फसेल. सो अशी आपल्या निडलमध्ये ती लॉक होऊन जाईल आणि लॉक होऊन झाल्यानंतर मग आपण पुन्हा वरच्या साईडने अशी निडल वरच्या साईडने काढायची आहे आणि पुन्हा मग आपल्याला एक एक अशी सिंगल थ्रेड घेऊन एक एक सिंगल लूप घेऊन आपल्याला तिथे चेन स्टिच क्रिएट करायची आहे. इथे लॉक झाल्यानंतर वरच्या साईडने निडल आपण काढल्यानंतर पुन्हा आपण एक लूप क्रिएट करून खालच्या साईडला निडल लोड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जेव्हा आरीवर्क करायला आपण सुरुवात करू चेन स्टिच, तेव्हा आपल्याला ह्या साईडने थ्रेड फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही आतल्या साईडला निडल टाकली, मग ह्या साईडला पुन्हा आपण थ्रेड फिरवला, थ्रेड त्याच्यामध्ये लॉक झाला, पुन्हा आपल्याला निडल वर काढायची आहे, पुन्हा एक लूप क्रिएट केल्यानंतर पुन्हा निडल आपल्याला खालच्या साईडने लोड करायची आहे आणि पुन्हा आपल्याला ह्या साईडने हा थ्रेड याच्यामध्ये अडकवून घ्यायचा आहे. सो असं आपल्याला चेन स्टिच करायचं आहे. सो चला मग आता आपण चेन स्टिच करण्यासाठी सुरुवात करूया. सो हा जो आपला थ्रेड आहे तो आपल्या रिंगच्या खालच्या साईडला ठेवून द्यायचा आहे. सो इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिडलचा जो आपला बोट आहे तो आणि आपला थंब त्याच्यामध्ये आपली जी नॉट आहे जरी थ्रेडची ती पकडायची आहे. नंतर याच्याभोवती आपला थ्रेड असा गुंडाळून असं दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि हा आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला कपड्याच्या खालच्या बाजूला असा हा हात पकडायचा आहे. आणि इथे निडल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे डिरेक्शन घ्यायचं आहे. सो निडलचं डिरेक्शन, निडलचा जो पॉईंट आहे त्याचं डिरेक्शन आपल्या साईडला असलं पाहिजे. सो इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशी निडल पकडायची आहे. सो चला आता आपण चेन स्टिच करण्यासाठी घेऊयात. सो आता ही जी निडल आहे तिचं पॉईंट मी आतल्या साईडला लोड केलं. ठीक आहे, आतल्या साईडला नॉर्मल लोड करायचं आहे. एकदम जर तुम्ही अशी एकदम जर तुम्ही अशी कपड्यामध्ये तिला लोड केलीत किंवा अशी एकदम अशी जर तुम्ही तिला फिरवली तर तिथे मोठा होल पडू शकतो. इथे तुम्ही बघू शकता की नॉर्मल आपला होल पडलेला आहे, कारण ही जी निडल आहे ती इथून बारीक आहे पण इथून अशी जाड आहे. सो तुम्ही एकदाच जर तिला आतमध्ये टोचलीत तर मग कपडा जो आहे तो आपला फाटू वगैरे शकतो, कारण आपले ब्लाऊज पीस वेगवेगळ्या क्वालिटीचे असतात, सुती असतात, काय काय एकदम सिल्कमध्ये सुद्धा असतात. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं एकदाच जर ती टोचली तर तिथला कपडा जो आहे तो फाटू शकतो. त्याच्यामुळे निडल आपल्याला एकदम हलक्या हाताने अशी नॉर्मल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे. लोड करून झाल्यानंतर इथे मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे तसं आपल्याला करायचं आहे. सो याच्यामध्ये मी हा थ्रेड अडकवलेला आहे. अडकवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की वरच्या साईडला आपला थ्रेड आलेला आहे. सो इथे थ्रेड आल्यानंतर काय करायचं आहे, आता इथे एक आपल्याला लूप क्रिएट करायची आहे. सो इथे आधी लूप क्रिएट करण्यासाठी पुन्हा मी आपली जी निडल आहे ती खालच्या साईडने लोड करून घेतली आणि लोड करून झाल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे माझा जो बोट आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, निडल आत लोड झाल्यानंतर इथून आपल्याला इकडे थ्रेड फिरवायचा आहे. इथे तुम्ही माझं बोट पाहू शकता, इथून आपल्याला ह्या साईडला अशी थ्रेड आपला आहे तो निडलच्या भोवती फिरवायचा आहे. सो आता इथून मी हा निडल भोवती थ्रेड फिरवल्यानंतर पुन्हा आपल्याला नॉर्मल निडल वरच्या साईडने फिरून पुन्हा आपल्या साईडला करून घ्यायची आहे. सो पुन्हा इथे आता मी लूप क्रिएट करण्यासाठी सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. सो अगेन आता इथे मी एक लूप क्रिएट केलं. अगेन आता इथे मी निडल आतल्या साईडला लोड केल्यानंतर पुन्हा मी लेफ्ट टू राईटच्या डिरेक्शनने इथे मी थ्रेड अडकवला. निडलमध्ये अडकवल्यानंतर नॉर्मल आपल्याला आपल्या समोरच्या साईडने तिला गोल फिरवत तिला टर्न करत पुन्हा आपल्या डिरेक्शनला घ्यायची आहे आणि पुन्हा अगेन आपल्याला सेम धागा खाली अडकवल्यानंतर इथे सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. सो इथे आता आपण चेन स्टिच करूयात. सो इथे आता अगेन मी एक लूप क्रिएट केलं. अगेन मी निडल टर्न करून आपल्या साईडला फिरवून घेतली. अगेन आता पुढच्या साईडला मी एक लूप क्रिएट केलं. अगेन मी टर्न केलं
आणि अगेन मी माझ्या डिरेक्शनला निडलचं पॉईंट घेतलं. अगेन सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. सो अगेन मी निडल आतल्या साईडला लोड केली. अगेन मी त्याच्यामध्ये लेफ्ट टू राईटने थ्रेड अडकवला. अगेन मी निडल टर्न करत माझ्या डिरेक्शनला घेतली. सो इथे टर्न करताना काय करायचं आहे, इथे आपण निडलमध्ये थ्रेड अडकवल्यानंतर जेव्हा आपण निडल वरच्या साईडला घेऊ तेव्हा काय करायचं आहे, निडलचा जो पॉईंट आहे तो आपल्या अपोजिट साईडला असला पाहिजे, म्हणजे आपल्या समोरच्या साईडला. सो इथे समोरच्या साईडने आपल्याला तिला टर्न करत घ्यायचं आहे आणि तिथे टर्न करून झाल्यानंतर मग त्याचं जे डिरेक्शन आहे, त्याचं जे पॉईंट आहे निडलचं, त्याचं डिरेक्शन आपल्या साईडला करायचं आहे. सो इथे सेम प्रोसेस आपल्याला स्टार्ट टू एंड करायची आहे. सो इथे अगेन मी एक लूप क्रिएट केलं अँड अगेन आता मी इथे चेन स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. खूप इझी आहे. तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हालाही लगेच कळेल. खूप इझी अशी ही चेन स्टिच आहे. आणि चेन स्टिच मेन म्हणजे आरीवर्कमध्ये चेन स्टिच हा महत्त्वाचा पार्ट आहे. सो चेन स्टिच तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला जेव्हा आपण चेन स्टिच करण्यासाठी घेतो तेव्हा तो जरी थ्रेड आणि आरीवर्कची निडल ही आपल्यासाठी नवीन असते. आपण तिला कधीच पाहिलेलं नसतं किंवा कधीच तिला हाताळलेलं नसतं. सो जेव्हा आपण स्टार्टिंगला आरीवर्क करण्यासाठी घेतो तेव्हा थोडंसं आपल्याला ते अवघड जातं, कारण निडलमध्ये थ्रेड प्रॉपर बसत नाही आणि बसला तरी तो वरच्या साईडला आपल्याला खेचता येत नाही. सो त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतं. पण तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही इझिली येईल. सो आता इथे तुम्ही बघू शकता आपली इथे चेन स्टिच क्रिएट झालेली आहे. आणि चेन स्टिच करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ह्याच्यावरती आपलं गोल्डन कोटिंग असतं. सो तुम्ही जर एकदम जोरात चेन स्टिच करताना एकदम जोरात जर तुम्ही जरी थ्रेड खेचलात तर त्याच्यावरचं जे गोल्डन कोटिंग आहे ते निघून जातं आणि एकदम व्हाईट अशी ती लाईन क्रिएट होते. सो त्याच्यावरचं कोटिंग निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच फिनिशिंग राहत नाही किंवा काहीच असा गोल्डन लुक येत नाही. त्याच्यामुळे जरीचा थ्रेड जेव्हा आपण चेन स्टिच करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला एकदम हलक्या हाताने तो थ्रेड यूज करायचा आहे. म्हणजे हलक्या हाताने आपला निडलमधून त्याला वरच्या साईडने घेत लूप क्रिएट करायचा आहे. आणि आता इथे लूप क्रिएट झाल्यानंतर आणि एकदम तुम्ही जोरात जर चेन स्टिच खेचलीत तर इथे आपले जो कपडा आहे तो एकदम असा चुनी जशी पडते ना आपल्या कपड्याला तशी चुनी पडत जाते. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, कपडा एकदम आपल्याला फिटिंग असा आरी रिंगमध्ये सेट करायचा आहे, म्हणजे आपल्याला आरी वर्क करताना एकदम इझी पडतं आणि अजिबातच कसला प्रॉब्लेम होत नाही. सो आता इथे तुम्ही बघू शकता की इथे आपली चेन स्टिच करून झालेली आहे. सो इथे आपली चेन स्टिच करून झाल्यानंतर इथे आता एंडला नॉट कशी मारायची ते पाहूयात. आणि समजा जर चेन स्टिच करता करता तुम्हाला कोणतं काम आठवलं किंवा काही इम्पॉर्टन्स गोष्टी आठवल्या तर जर तुम्ही अशीच ही चेन स्टिच ठेवून गेलात आणि समजा जर कोणी चुकून धागा वगैरे ओढला तर तुमचं हे जे वर्क आहे ते पूर्ण बिघडून जाईल. म्हणजे पूर्ण हे जे वर्क आहे ते सुटून जाईल आणि पुन्हा तुम्हाला तिथे वर्क करावं लागेल. सो जर तुम्हाला सपोज कोणतं काम वगैरे असेल किंवा इम्पॉर्टंट काही गोष्टी करायच्या असतील तर काय करायचं, ही जी निडल आहे ती आपल्याला ह्या थ्रेडमध्ये अशी अडकवून ठेवायची आहे. जर तुम्ही अशी थ्रेडमध्ये अडकवून ठेवलीत तर तुम्ही कोणतं काम वगैरे करत असाल आणि चुकून जर कोणाकडून हा थ्रेड वगैरे ओढला गेला तरी तुमचं जे वर्क आहे ते तसंच्या तसं राहील, कारण तो जो थ्रेड आहे तो निडलमध्ये एकदम सिक्युअर आणि सेफ अडकून राहील. सो त्यासाठी तर आता आपण इथे एंड नॉट कशी मारायची ते पाहूयात. सो चेन स्टिच करताना सुद्धा एकदमच मोठी किंवा एकदमच छोटी अशी लूप क्रिएट नाही करायची आहे. नॉर्मल आपली मीडियम साईजमध्ये करायची आहे. सो इथे आता चेन स्टिच करून झाल्यानंतर इथे आता आपण एंड नॉट मारूयात. सो इथेच आता ह्याच्या समोर अजून एक आपण लूप क्रिएट करूयात. सो इथे अगेन मी एक छोटासा लूप क्रिएट केला. ठीक आहे. सो इथे लूप क्रिएट करून झाल्यानंतर अगेन आपल्याला तिथेच पुन्हा एकदा निडल लोड करून तिथून आपल्याला असा थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. सो एंड नॉट पण महत्त्वाची आहे. सो नीट बघा.
सो आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे 2 थ्रेड आहेत, हा आपला पहिलेवाला थ्रेड आहे आणि हा आहे तो आपण सेकंडवाला पुन्हा वरच्या साईडने काढून घेतलेला आहे. सो आता काय करायचं आहे, आपण सेकंडवाला जो आपला थ्रेड आहे तो आपल्याला पहिल्या थ्रेडमधनं असं वरच्या साईडने ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे. असं तुम्ही पहिल्यामधून आपला जो दुसरा थ्रेड आहे तो पहिल्यामधून असा लोड केल्यानंतर निडलमधून आपल्याला थ्रेड काढायचं नाही आहे, निडल आपल्याला तशीच ठेवायची. त्यातून काढल्यानंतर आपली जी निडल आहे ती इथे तुम्हाला मिडलला जी जागा दिसते आहे, इथे ही जी तुम्हाला जागा दिसते त्यातून आपल्याला निडल वरच्या साईडने घेऊन आपला जो थ्रेड आहे तो असा खालच्या साईडने ओढून घ्यायचा आहे. सो इथे आपली बसली एंड नॉट. सो एंड नॉटसुद्धा एकदम इझी आहे. सो इथे आपली एंड नॉट बसली. सो इथे आपली चेन स्टिच क्रिएट झाली आणि जेव्हा आपण इथे एंड नॉट मारू तेव्हा ती एकदम छोटी मारायची आहे, म्हणजे ती कट करतानासुद्धा इझिली कट होते. किंवा जर तुम्ही छोटी चेन स्टिचची इथे नॉट मारली तर ती कट नाही केली तरी चालते. सो आता आपण पाहूयात की आपल्या अपोजिट डिरेक्शनला चेन स्टिच करत कसं जायचं. सो आता आपण जेव्हा चेन स्टिच करण्यासाठी घेतो सो तेव्हा आपला जो बॅक नेक असतो तो पूर्ण आपला व्ही नेक किंवा हाफ सर्कल किंवा अशा वेगवेगळ्या शेपचा असतो. सो आता तुम्ही इथून जर तुमचं वर्क करत गेलात तर पुन्हा ह्या साईडला वर्क करण्यासाठी तुम्हाला पुन्हा डिरेक्शन बदलण्याची गरज नाही आहे. सारखं तुम्ही किती डिरेक्शन बदलणार, त्याच्यामुळे तुम्ही इथून वर्क करत डिरेक्शन न बदलता या डिरेक्शनलासुद्धा वर्क कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगते. सो ही झाली आपल्या डिरेक्शनची चेन स्टिच. सो आता अपोजिट डिरेक्शनला चेन स्टिच कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. सो आता याच्यामध्ये थ्रेड अडकवून झाल्यानंतर आता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. आता आपल्याला समोरच्या डिरेक्शनने वर्क करायचं आहे. सो जो आपला निडलचा पॉईंट आहे तो सुद्धा आपल्या अपोजिट साईडला असला पाहिजे, म्हणजे आपल्याला आता असं वर्क करायचं आहे. सो हे जे निडलचं पॉईंट आहे ते आपल्याला आपल्या समोरच्या बाजूला ठेवायचं आहे. सो आता इथे मी समोरच्या बाजूला निडलचं पॉईंट ठेवलं. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे आपण लेफ्ट टू राईटला थ्रेड अडकवत होतो, पण ह्या डिरेक्शनला आपल्याला राईट टू लेफ्टला थ्रेड अडकवायचा आहे. सो आता आपल्याला असा इथे थ्रेड अडकवायचा आहे. सो आता इथे मी थ्रेड अडकवून घेतला. अडकवून झाल्यानंतर माझ्या डिरेक्शनने मी टर्न करत थ्रेड वरच्या साईडने काढला आणि काढल्यानंतर अगेन निडलचं जे पॉईंट आहे त्याचं डिरेक्शन मी आपल्या समोरच्या साईडला ठेवलं. अगेन आपल्याला सेम निडल टर्न करत आणि आपल्या समोरच्या बाजूला तो लोड करून एक लूप क्रिएट करायचा आहे. सो सेम प्रोसेस आहे. सो इथे आपली चेन स्टिच करून झालेली आहे. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला चेन स्टिच करून दाखवलेली आहे. सो तुम्हाला चेन स्टिच कशी करायची हे समजलं की नाही समजलं ते सुद्धा सांगा, किंवा तुम्हाला एंड नॉट कशी मारायची हे सुद्धा नसेल समजलं तर तेही तुम्ही मला सांगू शकता. मी पुन्हा त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन आणि प्रॉपर मी तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन दाखवेन जर तुम्हाला हे नसेल समजलं तर. सो इथे मी फुल इन्फॉर्मेशनसोबत सर्व काही तुम्हाला इथे टेक्निक सांगितलेल्या आहेत. सो इथे चेन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो तुम्हीसुद्धा असे बॉक्स क्रिएट करून त्याच्यामध्ये आधी स्ट्रेट लाईनमध्ये आधी तुम्ही एका डिरेक्शनने चेन स्टिच करण्यासाठी शिका. एक डिरेक्शनने शिकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो सेकंडवाला डिरेक्शन आहे आपल्या अपोजिट साईडचं ते सुद्धा इझिली जमेल. सो आधी स्ट्रेट लाईनमध्ये इथे चेन स्टिच करण्याची प्रॅक्टिस करा. निडल हातामध्ये कशी पकडायची त्याची प्रॅक्टिस करा. थ्रेड निडलमध्ये लोड कसा करायचा त्याची प्रॅक्टिस करा, किंवा थ्रेड निडलमध्ये लोड करून तो वरच्या साईडने कसा ओढायचा ह्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. कारण स्टार्टिंगला निडलमध्ये आपला जो जरी थ्रेड आहे तो अडकतो पण वरच्या साईडने निघत नाही, किंवा अडकवायला आपल्याला प्रॉब्लेम येतो, किंवा आपल्याला निडलचं डिरेक्शन समजायलासुद्धा प्रॉब्लेम येतो, किंवा निडल आपण स्ट्रेट पकडतो पण तरी ती आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे ती थोडी क्रॉस वगैरे होते. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या सुरुवातीला सगळ्यांकडनंच होतात, माझ्याकडनंसुद्धा झाल्या होत्या.
सो त्यात एवढं काही नाही आहे. स्टार्टिंगला ते तसं होतंच, पण तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही इझिली जमेल. सो इथे आपली चेन स्टिच करून झालेली आहे. सो तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही एकदम जरी थ्रेडने चेन स्टिच इझिली करू शकता. सो आता त्याच्यानंतर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही जी चेन स्टिच आहे ती वेगवेगळ्या शेपमध्ये कशी क्रिएट करायची ते मी तुम्हाला सांगेन. कारण आपण चेन स्टिचचा वापर फक्त स्ट्रेट लाईन पुरतं नाही करत किंवा फक्त स्ट्रेट लाईननेच आपण ते वर्क नाही करत, तर ते आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा वर्क करायचे असतात. सो वेगवेगळ्या शेपमध्ये वर्क कसे करायचे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच. सो आधी तुम्ही चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिचने जरी थ्रेडने वेगवेगळ्या प्रकारचे शेप कसे क्रिएट करायचे, त्यांना परफेक्ट कसं त्यांना शेप द्यायचा, परफेक्ट पॉईंट कसे पकडायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. सो तुम्ही आधी पहिले याची प्रॅक्टिस करा. सो इथे मी तुम्हाला फुल सगळं इन्फॉर्मेशनसोबत सांगितलेलं आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आजचा आपला आरीवर्कमधला बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा दिवस दुसरा होता. पहिल्या डेमध्ये मी तुम्हाला मटेरियल नॉलेज सांगितलेलं आहे की आपल्या स्टार्टिंगच्या आरीवर्क किटमध्ये बिगिनर्ससाठी कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल असायला हव्यात. सो इथे आता मी तुम्हाला सेकंड डेमध्ये चेन स्टिच करून दाखवलेली आहे. सो आपला थर्डवाला जो पार्ट येईल तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये कसे क्रिएट करायची चेन स्टिच ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून. सो आज फक्त एवढंच. भेटत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चेन स्टिचची प्रॅक्टिस घरी तुम्ही नक्की करा. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.